जय संविधान जय भारत. मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. पुणे दिनांक 19/1/2025 समाज कल्याण आयुक्तालयासमोर जयेश कांबळे, लेखापाल, महेंद्र पंडित, भौतिक उपचार तज्ज्ञ व त्यांच्या सहकाऱ्यांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे. जिल्हा सक्षमीकरण अधिकारी यांचे पट निर्धारण आदेश 2024-25 ते 26 पर्यंत बंद आहेत. उपोषणकर्त्यांचे काय प्रश्न आहेत थेट आपण त्यांच्याशी संवाद साधूया. जय भीम जय शिवराय. माझं नाव जयेश संजय कांबळे. मी दिव्यांग कल्याण अंडर दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाच्या एका शाळेत म्हणजे कामाला आहे. तर शाळेचं नाव विरारुया मुखबधिर विद्यालय एस पी मंडळीच्या याच्यामध्ये कामाला आहे. बरोबर. तर जानेवारी 2025 पासून पट निर्धारण हे चालू झालेलं म्हणजे मागच्या डिसेंबर 2024 पासून चालू झालेला हा प्रकार आहे. तर एप्रिल 2025 पासून आम्हाला म्हणजे मला जेव्हापासून अतिरिक्त केलं आहे तिथं मी आधी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट रामटेकडी इथे कामाला होतो. आधी लेखापाल या पदावर होतो. तर तिथं मुलांची संख्या कमी झाल्यामुळे माझं पद तिथं लॅप्स केलं आणि तिथं त्यांनी लॅप्स केल्यानंतर माझा पगार थांबवला. जे एप्रिल 25पासून आजतागायतपर्यंत पगार नाही. त्यानंतर एप्रिल 25पासून ते ऑक्टोबरपर्यंत पाठपुरावा केल्यानंतर आयुक्त कार्यालयाने विरारुया शिक्षण प्रसारक मंडळीचे विरारुया इथं माझी ऑर्डर काढली. ती कुठलंही हे न करता पुण्यामध्ये दुसऱ्याही ठिकाणी लेखापाल हे पद 100ला असल्यामुळं दुसऱ्या ठिकाणी हे पद होतं. पण यांनी जाणून बुजून तिथं कमी हे माहितीसुद्धा कमी म्हणजे तिथं मुलांची संख्या कमी असूनसुद्धा यांनी जाणून बुजून माझी तिथं ऑर्डर काढली आणि आजतागायत वेतनाची काही कारवाई केलेली नाही. आजतागायत मला 1 रुपया भेटलेला नाही. तर मला न्याय मिळवून द्यावा सर्वांनी आणि ह्याच्यासाठी आम्ही हे उपोषण करत आहोत. तर ह्याच्यासाठी आम्हाला सहकार्य करावे नम्र विनंती. माझा पगार पण निघावा आणि प्रॉपर माझी ऑर्डर निघावी याच्यासाठी हे चाललेलं आहे. आणि 2019च्या शासन निर्णयात तरतूद आहे की एका महिन्याच्या आत जर समायोजित अतिरिक्त कर्मचाऱ्यांचं समायोजन नाही झालं तर त्याचं पगार हा त्या मूळ आस्थापनेतून काढावा. ही कारवाई यांनी शासन निर्णयाचं पालन केलेलं नाही आहे. एप्रिलपासून ते ऑक्टोबरच्या ह्याच्यात त्यांनी पगारही काढला नाही आणि ती जी ऑर्डर काढली ती चुकीची काढली. परत तिथे मी अतिरिक्त अच्छा बाकीचे सांगतील भाऊसाहेब म्हणून संघटनेचे सांगा. नाव सांगा. नमस्कार. जय भीम. भाऊसाहेब कांबळे. हो. बहुजन शिक्षकेतर कर्मचारी संघटना दिव्यांग पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणून मी काम करतो आहे. हे 2 कर्मचारी पंडित आणि जयेश कांबळे हे 2 जण गेल्या वर्षी अतिरिक्त कर्मचारी झाले होते पट निर्धारामुळे. पट निर्धारामुळे अतिरिक्त झाल्यामुळं एका महिन्यातच त्यांचं समायोजन करावं असा शासनाचा GR असतानाही त्यांना 6 महिने लागले रुजू करून घेण्यासाठी. ज्या ठिकाणी त्यांनी ऑर्डर काढलेल्या होत्या त्या ठिकाणी ती ह्या वर्षी परत ते अतिरिक्त झालेले म्हणजे तिथं मुलांची संख्याच ॲक्च्युली कमी होती. तिथेच परत काढलेली त्यामुळे त्याही शाळेत ते अतिरिक्त ठरलेले आहेत. 1 महिन्याच्या आत समायोजन न झाल्यामुळे गेले 6 महिन्यापासून आणि यांना पगार नसल्यामुळं हे अक्षरशः आता कुठेला त्यांच्या घरची परिस्थिती आलेली आहे. संघटना म्हणून आम्ही त्यांना तिथे पाठिंबा देण्यासाठी त्या आयुक्त कार्यालयासमोर आम्ही उपोषणाला आजपासून सुरुवात केलेली आहे. लवकरात लवकर त्यांनी याबाबत निर्णय घेऊन ज्या ठिकाणी शाळेची जागा शिल्लक आहे बाकीच्या जिल्ह्यांमध्ये नव्हे पुणे जिल्ह्यातच ज्या शाळेमध्ये जागा शिल्लक आहे तिथे योग्य पद्धतीने चौकशी करून या लोकांचं लवकरात लवकर आदेश काढावं आणि त्यांचं समायोजन करावं असं मी इथे आवाहन करतो. धन्यवाद. आणि ज्या ज्या शाळेत ऑर्डर निघले जातात समायोजनाच्या त्या शाळाही त्वरित त्या कर्मचाऱ्याला रुजू करून घेत नाही आहेत. त्यामुळं आयुक्तांचा त्यांच्यावरती अंकुश असला पाहिजे की अशा शाळांवरती त्यांनी लवकरात लवकर शासकीय निर्णय त्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी ही मागणी. नमस्कार. मी डॉक्टर महेंद्र पंडित. माझं समायोजन अपंग विद्यालय मुलानगर निगडी इथे झालं आहे. पूर्वी मी दिव्यांग कल्याणकारी संस्था वानावळी इथे होतो. 6 महिने लागल्या प्रक्रियेला समायोजनाला. तदनंतर कागदी तिथे पोस्ट स्ट्रीम जे असतं त्यांचं पदं जे दिसतात ते कागदावर असतात पण नेमकं सेवार्थमध्ये ते ॲड झालेली नसते ते पद. आणि त्याला ॲड करण्याकरिता त्यांची जी प्रोसेस आहे 3 कार्यालय आहे. समाज कल्याण आहे, नंतर प्रादेशिक कार्यालय आहे, नंतर आयुक्त कार्यालय, त्यानंतर
मंत्रालय तिथून हे जे पद असतात हे ॲक्टिव्ह करून घ्यावे लागतात. तर ही लेंदी जी प्रोसिजर आहे, तर माझं निवेदन आहे आयुक्त साहेबांना की ही जी प्रोसिजर आहे ती कशी लवकरात लवकर सुरू म्हणजे कमीत कमी वेळेत करता येईल आणि कर्मचाऱ्याचे वेतन लवकरात लवकर सुरू करता येईल. याकरिताच हे उपोषण ठेवलेलं आहे की या प्रोसेसबद्दल त्यांना रद्द करवणे आणि कर्मचाऱ्यांचे जे वेतन कित्येक महिने थांबलेले आहेत आणि लवकर होत नाही आहे, तर ते प्रोसेस थोडंसं कन्व्हिनियंट आणि इझी करण्याकरिता हे उपोषण आज आम्ही इथे करत आहोत. धन्यवाद. तुकाराम चव्हाण. मी सुरुवातीला जालना येथे रुजू होतो. 2021मध्ये ते शाळा नूतनीकरणामुळे बंद पडल्यामुळे 1 नोव्हेंबर 2023ला यशस्वी नायगाव येथे जॉईन झालो आणि तिथे विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे आज पुन्हा अतिरिक्त झालेलं आहे. तरी माझी एवढी विनंती आहे की आम्हाला ताबडतोब सहभागी करावे आणि आमचे पूर्ववत पेमेंट सुरू करावे, एवढीच विनंती आहे.